नमस्कार. आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मैत्रिणींनो, आज घटस्थापना म्हणजेच नवरात्र उत्सव झालेला आहे. तर नवरात्र उत्सव वाला सुरुवात झालेली आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणींनी घटस्थापना म्हणजेच कलश स्थापना किंवा अखंड दिवा अशा आपल्या देवींच्या विविध रूपांचं आपण आजच्या या दिवशी पूजन करत असतो बघा. तर हे पूजन करत असताना आपण नवरात्रीमध्ये अनेक प्रकारच्या सेवा आपण या 9 दिवसांमध्ये दुर्गा मातेसाठी, देवी मातेसाठी करत असतो. तर ह्या करत असताना याच्या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नवरात्रीमध्ये तुम्ही कुमारिका पूजन का करायला हवं आणि देवीला 9 दिवस कोणता नैवेद्य दाखवायचा. तसंच जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण करत असाल, पारायण करत असाल, तर हे पारायण तुम्ही कोणत्या कारणासाठी कोणता पाठ वाचावा हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम नवरात्रीची 4 प्रमुख अंगे आहेत बघा. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे देवता स्थापन करायचं, त्याच्यानंतर मालाबंधन, अखंड नंदादीप आणि कुमारिका पूजन. आता नवरात्र बसवल्यावर म्हणजे ज्या देवतेचं नवरात्र असते त्या देवतेची पूजा करताना आपण ज्या देवाचा किंवा देवीचा आपल्या कुलस्वामीचा टाक ठेवत असतो बघा पूजेमध्ये. तर तो काय करायचं, आपण दररोज जी पूजा करत असतो तेव्हा तो टाक हलवायचा नाही आहे बघा. तर फुलांनी किंचित पाणी शिंपडायचं आणि त्याची पूजा करायची. रोज फुले बदलायची, पूजा करायची. मात्र इतर देव नेहमीप्रमाणे आपण तामणात घेऊन दूध किंवा पाणी घालून रोजच्यासारखी पूजा करतो ना, तशी मात्र काही लोक नवरात्र बसवल्यावर करत नाहीत. तर इतर देवांचीही पूजा ते लोक करत नाहीत बघा. देव हलवत नाही, पण हे शास्त्राला धरून नाही. हा समज निव्वळ चुकीचा आहे. तर फक्त आपले जे कुलस्वामी आहेत त्या देवीचा टाक जो आहे तोच फक्त त्या जागेवरती ठेवायचा आहे. बाकीचे सर्व देव तुम्ही नेहमीप्रमाणे धुवून किंवा पाणी घालून स्वच्छ पुसून पूजा केली तरी चालेल. त्याच्यानंतर जर आपण नवरात्रीमध्ये जर उपवास धरणार असाल तुम्ही, तर उपवास झेपणार नसेल तर म्हणजे वयोमानानुसार शक्य नसेल तर तेव्हा नवरात्र बसवतानाचा जो पहिला दिवस असतो ना, तो पहिला दिवस आणि शेवटचा दिवस म्हणजेच उठता बसता असं काही ठिकाणी म्हटलं जातं बघा. उठता बसता असे 2 व नवमीचा 1 असा 3 दिवस उपवास केला तरीसुद्धा चालतो किंवा फक्त अष्टमीचाही करता येईल आणि नवमीचा धान्य फराळ करावा. अशा प्रकारे तुम्ही उपवास करू शकता. त्याच्यानंतर म्हणजे नवरात्रामध्ये अखंड नंदादीप लावला जातो बघा. त्यावर जर काजळी आली किंवा तो विझतो किंवा वाऱ्याने किंवा हवेने विझतो बघा किंवा मालावतो, तर त्यामध्ये अशुभ काहीही नाही आहे, कुठलीही शंका घ्यायची नाही आहे. तर काय करायचं, दिव्यामध्ये वात स्वच्छ करायची, परत काजळी काढायची किंवा बदलायची ती वात आणि ती परत लावायची. आता काय करायचं बघा, या दिव्यामध्ये तुम्ही 1 किंवा 2 कापराच्या वड्या बारीक करून टाकायच्या. त्यामुळे काय होतं, काजळी येत नाही आणि वात मंद व शांत जळत राहते आणि प्रकाशही स्वच्छ पडतो. त्याच्यानंतर देवीला बाहेरून वस्तू आणून वाहताना स्वच्छ करून व्हाव्यात बघा. जेव्हा पण म्हणजे जसं की तुम्ही फुलं, तुळशीपत्र, दुर्वा हे आपण वाहतो ना जेव्हा देवीला, तेव्हा ते आपण स्वच्छ करूनच व्हायच्या. शक्यतो तुम्ही घरात तयार केलेले पदार्थच नैवेद्यास ठेवायचे, तरच त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळतं. अष्टमीच्या पूजनासाठी रात्री 12 ते 1 ही वेळ घ्यायची, कारण त्याआधी कधी-कधी सप्तमी असू शकते. म्हणून आपण काय करायचं, अष्टमीच्या पूजनाच्या वेळी रात्री 12 ते 1 हीच वेळ निवडायची. आता दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यानं या दसऱ्याच्या मुहूर्ताला अतिशय शुभ मानलं जातं. पण त्या दिवशी विवाह, वास्तुशांती इत्यादी शुभ कामे करू नयेत, कारण अश्विन महिना हा त्यासाठी त्याज्य आहे. मात्र वाहन खरेदी, घर खरेदी, कलशपूजन हे सर्व तुम्ही या दिवशी करू शकता. नवरात्र म्हणजे 9 दिवसच असतं असं नाही आहे, कधी कधी 10 दिवससुद्धा नवरात्र असतं. आणि आता आपण जे
घटस्थापना करतो तेव्हा आपण काळ्या मातीमध्ये सप्तधान्य बघा पेरतो. तर हे सप्तधान्य हळदीच्या पाण्यामध्ये बुडवायचं आणि मग पेरायचं. त्यामुळे काय होतं, घट बसवल्यावर रोज सुवासिक फुलांची माळसुद्धा बांधायची आणि हळदीच्या पाण्यामध्ये बुडवूनच आपण हे जे धान्य आहे ना ते पेरायचं. त्यामुळे ते अतिशय छान असं उगवतं बघा. आता त्याच्यानंतर नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ब्रह्मचर्य पाळा आणि परान्न खाऊ नका, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं सुद्धा तुम्ही काही खाऊ नका. तसंच नवरात्रीमध्ये नवदुर्गा 9 आहेत बघा, यांचं रोज एकीचं पूजन केलं जातं. त्या कोणत्या आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगते. तर सर्वप्रथम शैलपुत्री, नंतर दुसरी जी आहे ते ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कांत्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. रोज एका कुमारीला तुम्हाला काय करायचं आहे बघा, नवरात्रीमध्ये जर तुम्ही कुमारिका पूजन करणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, रोज एका कुमारिकाला बोलवायचं तुम्ही. म्हणजे वाढत्या वयाच्या क्रमाने तुम्ही बोलवू शकता. तर तिचं पाद्यपूजन करायचं, दुग्धपान करायचं, फलाहार करायचा. त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी जेवण, वस्त्र, अलंकार आणि उपयोगी वस्तू द्यायच्या आणि पूजन करून आशीर्वाद घ्यायचे. आता तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे की तुम्ही स्कंदपुराणानुसार वयानुसार कुमारिका पूजनाचं फळ सांगितलेलं आहे, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर देवी व्रतामध्ये कुमारिका पूजनाला अतिशय महत्त्व आहे बघा. तर या कुमारिका पूजन करत असताना तुम्ही 1 ते 10 वर्षापर्यंतच्या अशा वयोगटातल्या कुमारिकांचं पूजन करू शकता आणि तुमच्या मनातील इच्छा प्राप्त करण्यासाठी तुम्ही कुमारिका पूजन नक्की करा. तसंच देवी भागवतामध्ये प्रत्येक वारी कोणता नैवेद्य दाखवायचा हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रथम दिवशी, पहिल्या दिवशी रविवारी खिरेचा नैवेद्य दाखवायचा आहे बघ. त्यामध्ये तुम्ही तांदळाची किंवा गव्हाची खीर बनवू शकता. त्याच्यानंतर सोमवारी शुद्ध तूप मिक्स करून, म्हणजे शुद्ध तूप घालून तुम्ही शेवळ्याची खीर बनवू शकता. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी केळीचा नैवेद्य दाखवू शकता. बुधवारी लोण्याचा, गुरुवारी खडीसाखर, शुक्रवारी साखर आणि शनिवारी साजूक तुपाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता बघा. बऱ्याच ठिकाणी सप्तशती पाठ करण्याची पद्धत आहे. आता बऱ्याच महिला वर्ग दुर्गा सप्तशतीचं पठण करत आहेत. तर या पद्धतीमध्ये ते कोणत्या कार्यासाठी तुम्ही किती पाठ करावेत हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. तर फलसिद्धीसाठी तुम्हाला 1 पाठ करायचा आहे. तसंच भयमुक्तीसाठी 7 पाठ, कार्यसिद्धीसाठी 12 पाठ करायचे आहेत. तसंच बंधमुक्तीसाठी 25 पाठ करायचे आहेत. सुखसंपत्तीसाठी 15 पाठ, तसंच प्रिय व्यक्ती प्राप्त होण्यासाठी तुम्हाला 18 पाठ करायचे आहेत. तसंच पुत्र, धन आणि धनप्राप्तीसाठी तुम्हाला 16 पाठ करायचे आहेत बघा. सामान्यतः सर्व प्रकारचे शांतीसाठी तुम्ही 5 पाठ करायचे आहेत. आता नवरात्रीमध्ये कोणते रंग परिधान करावेत याला धर्मशास्त्रात कुठलाही आधार नाही आहे किंवा उल्लेखही नाही आहे. तर पण आपण स्त्री भावनांचा आदर करतो म्हणून तसे रंग या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. तर रविवारी केशरी, सोमवारी पांढरा रंग, मंगळवारी लाल रंग, बुधवारी निळा रंग, गुरुवारी पिवळा रंग, शुक्रवारी हिरवा, शनिवारी जांभळा, रविवारी केशरी, सोमवारी मोरपंखी आणि मंगळवारी गुलाबी. असे हे रंग 9 दिवसाचे 9 रंग तुम्ही परिधान करू शकता. आता नवरात्र बसवल्यावर समजा तुम्हाला घरामध्ये सुतक आलं तर अशा वेळी तुम्ही काय करायचं, तर सप्तशतीचा पाठ थांबवून सुतक संपल्यानंतर राहिलेले पाठ तुम्ही परत पूर्ण करायचे. मात्र नवरात्रीमध्ये उपवास चालूच ठेवायचे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, माळ किंवा दिवा जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावता येतो सतत, तर तो काय करायचा, इतरांकडून किंवा शेजाऱ्यांकडून किंवा ब्राह्मणांकडून किंवा लांबचे नातेवाईक असतील त्यांच्याकडून करून घ्यायचं. घरातील साहित्य काहीही वापरायचं नाही तेव्हा. तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण नक्की करू शकता.
तर आजची ही माहिती तुम्हाला छोटीशी माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करूया. चल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.